अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल आणि महाराष्ट्राचा आजचा काळा दिवस म्हणावा लागेल। कारण आज डान्सबार बंदी उठली आणि परत डान्सबार बंद होऊन चालू झालेले आहे डान्सबार। खरं तर ही दुर्दैवी गोष्ट आहे। माननीय आबासाहेबांनी जेव्हा हा निर्णय घेतला होता तेव्हा आबांच्याकडे महाराष्ट्राचं गृहखातं होतं आणि तेव्हा गुन्हेगारी कशामुळे घडते याचा जेव्हा अभ्यास आबा करत असताना तेव्हा त्यांच्या नजरेत एक गोष्ट आली की 40% गुन्हे हे डान्सबार बंदीमुळे होत आहेत, डान्सबारमुळे होत आहेत। त्यावेळेस आबांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये डान्सबार बंद झाले पाहिजेत। कारण एक केस घटना आबांच्या समोर आली तेव्हा महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईमधली ती घटना होती की नवी मुंबईमधला एका तरुणाने स्वतःच्या आईचा खून करून ते सोनं विकून त्याचे मिळणारे पैसे हे डान्सबारवरती उधळलेले होते आणि काही लोकांनी सावकारी कर्ज काढून त्या मिळणाऱ्या पैशातून डान्सबारवरती पैसे उधळले आणि ते पैसे परत देऊ शकला नसल्यामुळे काही लोकांनी आत्महत्या केल्या। ह्या घडणाऱ्या घटना आबांना व्यतीत करत होत्या। त्यावेळेस आबांनी निर्णय घेतला की आपण महाराष्ट्रामध्ये डान्सबार बंदी करायची आणि हा निर्णय जेव्हा आबासाहेबांनी विधानसभेमध्ये मांडला तेव्हा सर्वच पक्षांनी आबांना सपोर्ट केला आणि अतिशय चांगला धाडसी निर्णय त्यावेळेस झाला। पण आबांच्या पश्चात डान्सबार परत चालू होत आहे हे खरं तर सरकारचा कर्माची फळं, सरकारचं अपयश म्हणावं लागेल। कारण सरकारने ज्यावेळेस कोर्टामध्ये सुनावणी असायची त्यावेळेस सरकारकडून